नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज आपण पाहणार आहोत 4थी छातीचे मापाचे पेपर कटिंग. तर आपण इथं पूर्ण उंची घेणार आहोत. इथं पूर्ण उंची आहे 12 आणि त्याच 1 इंच करायचं आहे आपल्याला ॲड, म्हणजे 13 इंच घ्यायची आहे. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला इथं 5.5 इंच आणि आर्म होल पण आपल्याला घ्यायचा आहे इथं 5.5 इंच. छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि त्यात 1.5 इंच मार्जिनसाठी. इथे आपल्याला कमरेचा घ्यायचा आहे चौथा भाग. आपली जेही कमरेचा माप असेल ते त्याचा चौथा भाग घ्यायचा. त्यात 1 इंच आपल्याला टॉक्ससाठी घ्यायचं आणि 1.5 इंच घ्यायचं आपल्याला मार्जिन. तसं आपल्याला हा पूर्ण चौकोन पूर्ण करून घ्यायचा. इथे आपल्याला टाकायचं आहे मुंढ्याचं माप, म्हणजे आतली बगल 1.5 इंच आणि बाहेरची 1.5 इंच आणि आतली 1 इंच. जर कोणाला असा गोल आकार देता नसेल येत तर त्यांनी याचा हाफ करायचा आणि इथून द्यायचं. इथून थोडंसं अर्धा इंच, पाव इंच असं आतमध्ये घेऊन आपल्याला ही पूर्ण असं गोल राऊंड असा देऊन द्यायचा आहे. आणि हा आतमधल्या बगलेचा असा थोडासा बाहेरून द्यायचा. इथं आपल्याला टाकायचं आहे गळ्याचं माप 2 इंच 2.5 इंच. गळा लांबी आहे आपल्याला 6 इंच. इथून घ्यायचं आपल्याला 2.5 इंच. आपल्याला जोडून द्यायचं आहे. इथून घ्यायचं आपल्याला गोलाई. इथून क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे आपल्याला इथं 2.5 इंच, इथं 3 इंच. हे जोडून घ्यायचं आहे. इथं टाकायचं आपल्याला कटोरीचं माप 5.5 इंच. इथून वर घ्यायचं आपल्याला 1 इंच आणि जी आतल्या बगलेचा आहे गोलाई तिथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपला ही मार्किंग करून झालेलं आहे. तर ते आता आपण असं कट करणार आहोत. आधी बाहेरचा मुंडा, क्रॉसपट्टी, समोरचा फ्रंट, कटोरी. इथे आपल्याला मागच्या गळ्याचं पण गळ्यासाठी थोडंसं असं कट देऊन द्यायचा.
झाला फ्रंट, ही झाली क्रॉसपट्टी. समोरचा बगलीचा भाग असा कापून घ्यायचा. हा झाला फ्रंट, ही झाली क्रॉसपट्टी. आणि आता कटोरी आपल्याला वाढवायची आहे. आणि हा मागचा भाग. तर आता आपण ही कटोरी वाढवणार आहोत. तर ही आहे तशीच ड्रॉ करून घ्यायची. ही कटोरी ही अशी जशी आहे तशीच ही इथे ड्रॉ करून घ्यायची. ही आहे अशी ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून वाढवायची आहे 1.25 इंच. इथून वाढवायची आहे 1.25 इंच. इथं थोडासा 1/2 इंचाचा गोलाकार द्यायचा आणि इथं 1/2 इंच वाढवायची. याचा मध्य काढायचा. इथं आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे खालून 1.5 इंच. आणि सगळे पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले 34 इंच छातीच्या मापाचे पेपर कटिंग ही इथे कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद मैत्रिणींनो. बाहीची कटिंग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणी.